जय जवान जय किसान. शेतकरी बांधवांनो, आता अचानक मला तुमच्याशी संवाद साधावा वाटला म्हणून मी तुमच्याशी संवाद साधतोय. आज 10 जुलै 2025 विधिमंडळामध्ये राजेश विटेकर साहेब पाथरीचे जे आमदार आहेत ते आणि रोहित पवार जे कर्जत जामखेडचे आमदार आहेत, या दोन आमदारांनी प्रश्न विचारला की कृषी मंत्र्याला किंवा जे काही पीक विम्यातले जे ट्रिगर आहेत, ज्या ट्रिगरमुळे शेतकऱ्याला नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणात मिळते, ते ट्रिगर कशामुळे काढण्यात आले आणि ते पुनश्च एक बार त्या विमा योजनेमध्ये लागू करणार का? तर यावर कृषी मंत्री महोदयाचं मत असं होतं की हे ट्रिगर बिलकुल काढता येणार नाहीत, कारण ते ट्रिगर म्हणजे पीक विम्यामध्ये गैरप्रकार झाल्यामुळे. आता माझा प्रश्न असा, पीक विम्यात गैरप्रकार ट्रिगरमुळे झाले नाहीत. पीक विम्यात गैरप्रकार कशामुळे झाले? त्या गैरप्रकारला रोखण्याऐवजी ते शेतकऱ्याचे ज्यामुळे नुकसान भरपाई मिळत होती किंवा विमा मिळत होता, ते ट्रिगर्स विमा कंपनीनं काढून टाकले. त्या गैरप्रकारावर आळा आणलेला नाही आणि गैरप्रकारावर आळा आणला असता तर निश्चित ₹1 पीक विम्यामध्ये 23 आणि 24ला जे ₹1 पीक विमा होता त्यावेळेस अधिकचे गैरप्रकार झाले. आणि ते गैरप्रकार काय आहेत? जर कृषी मंत्र्याची किंवा सरकारची इच्छा असेल तर यामध्ये विम्यामध्ये काम करणारी जेवढी मंडळी आहे, माझ्यासहित सगळी मंडळी महाराष्ट्रातली, यांना बोलून घ्या आणि ते गैरप्रकार कसे काढायचे हे आम्ही निश्चित सांगू. याच्यामध्ये गैरप्रकार रोखता येऊ शकतात, पण सरकारची इच्छा पाहिजे. कारण काय माहिती आहे का, सरकारची इच्छाशक्ती असेल तरच गैरप्रकार रोखता येतील, गैरप्रकार आळा येईल. ट्रिगर काढून प्रश्न सुटणार नाही. ट्रिगर काढले म्हणजे मुळात जाणीवपूर्वक तुम्हाला भांडवली गुंतवणूक करायची असं सांगता तुम्ही. आणि भांडवली गुंतवणूक म्हणजे पुन्हा एकदा मित्रहो, कृषी विभागामध्ये जे काही टपकळ लोक असतात प्रत्येक गावातले, त्या टपकळ लोकालाच ही योजना मिळते. पीक विमा योजना वेगळी आहे आणि भांडवली गुंतवणूक जी काही केली जाईल, मग ती भांडवली गुंतवणुकीमध्ये काही असेल तरी ती टपकळ लोकालाच योजना मिळते. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. आणि भांडवली गुंतवणूक करून तुमचे प्रश्न म्हणजे आमच्या विम्याच्या आमचा जो गोरगरिबाचा शेतकऱ्यांचा जो काही हक्क आहे तो नाकारायचा आणि भांडवली गुंतवणुकीच्या माध्यमातून टपकळ लोकांनाच फक्त द्यायचा, असा सरकारचा कायास आहे का? असा माझ्यासारख्याचा प्रश्न आहे. याच्यावर सरकारसोबत कधीही चर्चा करायला तयार आहे. मीच नाही, माझ्यासोबत काम करणारे जे विम्यातले लोक आहेत, मी डॉक्टर उद्धव गोडके, शेतकरी पुत्र फाउंडेशन बीड, मी कधीही तयार आहे सरकारसोबत या विषयावर चर्चा करण्यासाठी की या भांडवली गुंतवणुकीमधून काय होणार आणि गैरप्रकार कसे रोखायचे याच्यावर सांगण्यासाठी मी सरकारला सोबत तयार आहे. सरकारने कधीही चर्चेला बोलावं. धन्यवाद.